नमस्कार मित्रांनो, माझे नाव नितीन आहे आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेक नितीनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल लेटर किंवा रिझ्यूम जे आहे फॉर्मॅट करणार. GCTBC 40WPM मध्ये हे जे लेटर जे आहे विचारले जाते. दोन प्रकारचे लेटर असतात बेसिकली, एक पर्सनल असते आणि एक बिझनेस असते. तर दोनमधून कोणताही एक येते. तर जो बिझनेस लेटर आहे त्याची ऑलरेडी फॉर्मॅटिंग मी सांगितली आहे माझ्या चॅनलवर. तर तुम्हाला ती व्हिडिओ बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. आणि पर्सनल लेटर आज आपण फॉर्मॅट करणार आहोत. तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला पूर्ण नक्की बघा. जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळू शकतील. आणि मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला ह्या व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर शेअर करायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त जे स्टुडंटपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे आणि त्यांना पण ही फॉर्मॅटिंग कळली पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला बघा, आमचा एक स्टोर आहे, store.protechnologies.com. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला GCTBCच्या कोणताही कंटेंट हवा असेल, स्टडी मटेरियल हवा असेल, तर तुम्ही ह्या स्टोरवर येऊ शकता. बघा, GCTBCवर क्लिक कराल तुम्ही, वर मेनू आहे GCTBCची, त्याचं सगळं GCTBC रिलेटेड कंटेंट तुम्हाला इथे मिळून जाईल. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला जर मराठी टायपिंग शिकायची असेल, 5 दिवसात फक्त तुम्ही मराठी टायपिंग शिकू शकता. हा कोर्स बनवलेला आहे मी. यामध्ये खूप व्हिडिओज आहेत, सिरीज ऑफ, ते तुम्ही बघू शकता आणि मराठी टायपिंग शिकू शकता. मराठी कीबोर्ड चार्ज हवा असेल तो पण तुम्हाला इथे मिळू शकते. इंग्लिश, हिंदी, मराठी यांचे पॅसेज हवे असतील तुम्हाला प्रॅक्टिस करता ते पण आहेत. शॉर्टकट कीज, लॉंग फॉर्म्स, इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. आणि तुम्हाला जर सॉफ्टवेअर घ्यायचा असेल GCTBCच्या डेमोच्या, जिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, तर तो पण अवेलेबल आहे. तर ह्या तुम्हाला परचेस कसं करायचं आहे बघा. फॉर एक्झाम्पल मला 40WPMचे स्पीड पॅसेज जर हवे असतील तर मी त्याच्यावर क्लिक करीन, बाय नाववर क्लिक करीन, नवीन पेज ओपन होईल. इथं बघा cosmofeed.comच्या इथे तुम्हाला बघा ईमेल ID आणि फोन नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर बाय नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, मी इथे ईमेल ID आणि फोन नंबर एंटर करून तुम्हाला समोरची प्रोसिजर दाखवतो. बघा, जसं तुम्ही बाय नाववर क्लिक करा, अशा प्रकारे QR कोड स्कॅन तुम्ही करून पेमेंट करू शकता किंवा डायरेक्टली UPI ID एंटर करून पण तुम्ही जे आहे पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुमची फाईल जी आहे ते डाउनलोड होऊन जाईल. तुम्हाला डाउनलोडचं बटन दिसेल त्यामध्ये आणि तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, आपण फॉर्मॅटिंग स्टार्ट करूया. इथे बघा, काही इन्स्ट्रक्शन दिल्यात ते आपण सर्वात आधी समजून घेऊ. लेफ्ट साईडला तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल, राईट साईडला तुम्हाला फॉर्मॅट करावा लागेल. आणि हा जो 40 वर्डचा जो लेटर असतो तो अनफॉर्मॅटेड असतो, आपल्याला टाईप करून फॉर्मॅट करावा लागतो. ठीक आहे. तर बघा, हे डॅश इथे तुम्हाला दिसत असतील. याचा अर्थ असा असते की तुम्हाला नेक्स्ट लाईनमध्ये हे जे समोरचा जो कंटेंट आहे तो टाईप करायचा असतो. तर बघा, टाईप द फॉलोइंग पर्सनल लेटर रिझ्यूम इन प्रॉपर फ्रॉम ऑब्झर्विंग द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. पहिली इन्स्ट्रक्शन का दिली आहे, सेंडर नेम शुड बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर अँड ॲड्रेस इट शुड बी लेफ्ट लाईन विथ द हेल्प ऑफ लेफ्ट इंडेंट, सेट लेफ्ट इंडेंट 3.5. तर बघा, याचा काय अर्थ होत असतो, आपल्याला जे आहे लेफ्ट इंडेंट 3.5 सेट करायचा असतो. ह्यामध्ये थोडासा ट्रिकी वेमध्ये लिहिलं आहे, पण तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायचं, मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे करायचं आहे. त्यानंतर बघा, ॲड्रेस ऑफ ॲड्रेस ही ब्लॉक स्टाईलमध्ये दिलेला आहे. आता बघा, दोन प्रकारच्या स्टाईल्स असतात, ब्लॉक असते आणि इंडेंट असते. ब्लॉकमध्ये आपल्याला लेफ्ट मार्जिनला लागूनच ठेवावं लागते आणि इंडेंटमध्ये आपल्याला एक टॅप द्यावं लागते. तर ते इंडियन स्टाईलचे लेटर मी तुम्हाला सांगणार आहे. आता ब्लॉक स्टाईलमध्ये आपण बघत आहोत दोन्ही पॅराग्राफ. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आहे पॅराग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल. तर बघा, ब्लॉक स्टाईल आहे, त्यामुळे आपलं सब्जेक्ट रेफरन्स पण ब्लॉक स्टाईलनुसार ठेवावं लागेल. पॅराग्राफच्या फॉर्मॅटिंगनुसार मीन्स पॅराग्राफचा जो स्टाईल असते त्याच्यानुसार आपल्याला जे आहे सब्जेक्ट आणि रेफरन्स ठेवावा लागतो. आणि कॉम्प्लिमेंटरी क्लॉज बघा राईट हँड साईडमध्ये ठेवायचा आहे, म्हणजेच की आपल्याला जो लेफ्ट इंडेंट आहे 3.5ला जो आहे ड्रॅग करायचा आहे आणि त्याला सेंटर लाईन करायचं आहे. ओके, तर चला आपण फॉर्मॅटिंग स्टार्ट करूया. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंग करायची आहे नावापासून. ठीक आहे, इथून बघा स्टार्ट झालेलं आहे किशोर राज भोसले, तर तिथून आपण टाईप करू. ठीक आहे. तर बघा, जसं आहे तसंच आपल्याला टाईप करायचं आहे. तर थोडासा छोटा फॉन्ट दिसत आहे, तर मी थोडासा मोठा करून घेतो, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली दिसायला पाहिजे. 14 करून घेतो. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा, डॅश 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 याचा अर्थ आपल्याला जे आहे एंटर प्रेस करायची आहे. तर C-79 कॉमा नाथ नगर कॉमा, त्यानंतर इथं पुन्हा एंटर द्यावं लागेल आणि आपल्याला सिटी लिहायला लागेल. ठीक आहे. त्यानंतर डेट टाईप करू आपण, डेट. ठीक आहे, 08TH नोव्हेंबर कॉमा 2000
16, ठीक आहे. मग पुन्हा एंटर करायचे आहे आपल्याला. आता बघा याच्यामध्ये 2 ॲड्रेस दिलेले असतात 40च्या लेटरमध्ये आणि आपल्याला मेल मर्जचा यूज करून जे आहे एकाच मीन्स लेटर एकच असतो पण 2 ॲड्रेसेस आपल्याला टाईप करावं लागतात. तर ते मेल मर्जचा यूज करून करावं लागते. तर ते मी तुम्हाला समोर सांगतो. आपण सर्वात आधी काय करू, इथं फक्त 2 टाईप करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला लेटर्स चे जे ॲड्रेसेस आहेत ते टाईप करायचे आहेत. तर ते आपण मेल मर्ज थ्रू करू. सध्यासाठी आपण याला स्किप करू. आधी टाईप करून घेऊ सगळं लेटर, त्यानंतर मग आपण ते जे आहे मेल मर्जची जे प्रोसेस आहे ते करू. तर बघा सर्वात आधी इथं काय सब्जेक्ट आहे 2च्या नंतर, ठीक आहे. सब्जेक्ट टाईप करायचं आहे कोलन, त्यानंतर काय आहे ॲप्लिकेशन फॉर असिस्टंट मॅनेजर, ठीक आहे. त्यानंतर रेफरन्सच्या नंतर कोलन द्यायचं आहे. त्यानंतर त्याचा फॉर्मॅट ॲज पर युअर ॲडव्हर्टिजमेंट ऑनलाईन वेब. त्यानंतर एंटर करायचं आहे रिस्पेक्टेड सर कॉमा. इथं थोडासा पॅरेग्राफ येईल, ठीक आहे. आय एम रायटिंग दिस लेटर टू शो माय इंटरेस्ट इन अप्लाइंग फॉर द पोजिशन ऑफ असिस्टंट मॅनेजर विथ गुड विल स्किल्स, ठीक आहे. फुल स्टॉप दिला आहे. त्यानंतर बघा पर्सनल डिटेल्स आपल्याला एंटर करावे लागतील. तर पर्सनल डिटेल्सच्या नंतर बघा खाली यायचं, इथं नेम टाईप करायचा कोलन किशोर राजे भोसले. त्यानंतर ॲड्रेस कोलन C-79, नाथ नगर. त्यानंतर औरंगाबाद, ठीक आहे. एंटर प्रेस करायचं आहे कारण तिथं पण दिलं आहे, ठीक आहे. त्यानंतर मोबाईल नंबर कोलन 9421020171, ठीक आहे. त्यानंतर ईमेल ID जसं तसंच टाईप करायचं आहे मित्रांनो, नाहीतर चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जसं दिलं आहे तसं सेम टू सेम टाईप करायचं आहे. 123@gmail.com, ठीक आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ कोलन 5 ऑक्टोबर 1998, ठीक आहे. आणि त्यानंतर क्वालिफिकेशन कोलन. त्यानंतर एंटर प्रेस करायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला टेबल ॲड करायचं आहे. तर बघा तुम्हाला इन्सर्ट टॅबमध्ये यायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये आल्याला बघा इथं टेबलचे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्यावर क्लिक करायचं आहे. आता बघा इथं जे कॉलम आहेत ते 5 कॉलम दिले आहेत आणि 4 जे आहेत रो आहेत. तर आपल्याला 5x4च्या जे आहे ते टेबल ॲड करावं लागेल. तर बघा अशा प्रकारे टेबल ॲड झालेला आहे आपला. आता त्यामध्ये आपल्याला कंटेंट टाईप करावं लागेल. तर बघा सर्वात आधी कंटेंट काय आपला सिरियल, ओके, स्पेस द्यायची, सिरियल नंबर. त्यानंतर एक्झाम पास. त्यानंतर पासिंग इयर. त्यानंतर बोर्ड आणि शेवटी पर्सेंटेज. 1 सिरियल नंबर आपण टाईप करून घेऊ क्विकली, 1 2 3, ओके. इथं बघा SSC. त्यानंतर HSC आणि शेवटी BCom, ठीक आहे. त्यानंतर पासिंग मार्च 2008. त्यानंतर फेब 2010 आणि शेवटी एप्रिल 2014. बोर्ड पण इथे लिहून घेऊ आपण, म्हणजे सगळेच टाईप करायचे आहे आपल्याला, जसं जसं दिलं आहे तसं तसं. पुणे आणि इथं नाशिक. देन पर्सेंटेज बघा 61.15, 64,
52.19 आणि 52.24. ओके. त्यानंतर बघा आपला टेबल टाईप झालेला आहे. याला फॉर्मॅट करावं लागेल, ते मी फॉर्मॅटिंगमध्ये सांगतो. सर्वात आधी आपण टाईप करून घेऊ. तर इथं अशा प्रकारे आपण आता समोरचा जो आहे इथं टाईप करू. लेटर फॉर ॲन अपॉर्च्युनिटी टू वर्क अंडर यू ॲट गुडविल ॲज पर माय बेस्ट knowledge and experience and learn new aspects under your guidance. ठीक आहे. फुल स्टॉप. त्यानंतर थँकिंग यूची स्पेलिंग चुकली, पुन्हा टाईप करू. थँकिंग यू, युअर्स फेथफुली किशोर राजे भोसले. ठीक आहे. त्यानंतर इन्क्लुजर कॉपी ऑफ, खाली स्क्रोल डाऊन करू थोडासा आणि इथं एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, फुल स्टॉप. तर बघा अशा प्रकारे आपला सगळा जो आहे लेटर इथं टाईप झालेला आहे. तर चला मित्रांनो, आपण फॉर्मॅटिंग सुरू करूया. यामध्ये बघा सर्वात आधी फर्स्ट इन्स्ट्रक्शन इथे दिली आहे की सेंडर नेम शुड बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स. तर बघा आपण इथं टाईप जे केलेलं आहे ते कॅपिटल लेटरमध्ये नाही आहे. तर सर्वात आधी आपण काय करू, ह्याला कॅपिटल लेटरमध्ये टाईप करू. तर बघा कॅपिटलमध्ये आपला टाईप झालेला आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, नावाला सिलेक्ट करायचं आहे. नावाला सिलेक्ट झाल्यानंतर बघा होम टॅबमध्ये यायचं आहे आणि इथे बोल्ड जे आहे ते ॲक्शन इथं आपल्याला लावायची आहे. तर बघा नाव बोल्ड झालेलं आहे. त्यानंतर बघा जिथे ॲड्रेस संपत आहे तिथे तुम्हाला एक एंटर प्रेस करायची आहे. ॲड्रेस संपते आणि डेटच्या मधात. त्यानंतर जिथे डेट संपत आहे मीन्स डेट जे आहे आणि 2 आहे त्याच्या मधात आपल्याला एक एंटर प्रेस करायचं आहे. तर बघा एक ब्लँक लाईन इथं आणि एक ब्लँक लाईन इथं आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर बघा डेटपासून तर जे नावापर्यंत आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे आणि बघा याची जे लेफ्ट इंडेंट आहे ते आपल्याला 3.5वर ड्रॅग करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला रुलर बार जे आहे दिसत असेल त्याला 3.5वर अशा प्रकारे तुम्हाला ड्रॅग करायचं आहे. मित्रांनो बघा जर तुम्हाला रुलर बार दिसत नसेल तर तुम्हाला व्ह्यू टॅबमध्ये यायचं आहे. व्ह्यू टॅबमध्ये इथं आल्यानंतर बघा शोमध्ये तुम्हाला जर इथं ड्रॉपडाऊनवर क्लिक केलं तर इथं रुलरचं ऑप्शन दिसतं, त्याच्यावर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे. तर ऑटोमॅटिकली तुमची रुलर लाईन जी आहे ते इथं दिसायला लागेल. त्यानंतर बघा नेक्स्ट आपण खाली स्क्रोल डाऊन करू. आता बघा 2च्या नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जे आपल्याला ॲड्रेसेस आहेत ते मेल मर्जचे यूज करून जे आहे एंटर करावं लागतात. तर चला आपण ते यूज करू. बघा 2च्या नंतर तुम्हाला इथं एंटर प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे कर्सर आणायचं आहे. तर बघा इथे 2 ॲड्रेसेस दिले आहेत, MS कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल मेन रोड शिर्डी आणि MS रामा इंटरनॅशनल हॉटेल मेन रोड शिर्डी. तर बघा याला एंटर कसं करायचं, तुम्हाला मेलिंग टॅबमध्ये जायचं आहे. मेलिंग टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथं सिलेक्ट रेसिपियंट जो आहे त्याच्या खाली एक ड्रॉपडाऊन एरो आहे, तिथं क्लिक करायचं आहे आणि इथं बघा टाईप अ न्यू लिस्टचे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे फील्ड्स आहेत. तर सर्वात आधी आपण ते एंटर करू. तर बघा इथं M/S कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल म्हणजे हे जे आहे कंपनीचं नाव आहे. ठीक आहे. तर आपण इथं टायटलमध्ये काहीच नाही टाकणार, इथं कंपनी नेममध्ये डायरेक्टली ते एंटर करू. ठीक आहे. तर बघा मी इथं एंटर करतो M/S कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल. ठीक आहे. त्यानंतर बघा ॲड्रेस लाईन 1मध्ये आपण मेन रोड एंटर करू. ठीक आहे. मेन रोड आणि सिटीमध्ये जे आहे शिर्डी एंटर करू. तर ॲड्रेस लाईन 1मध्ये मेन रोड कॉमा. ठीक आहे. बघा ॲड्रेस लाईन 2मध्ये पण तुम्ही एंटर करू शकता, तसं काही नाही. फक्त आपल्याला जे आहे मग जेव्हा आपण एंटर करू ते फील्ड्स ते प्रॉपरली जिथं तुम्ही एंटर केले आहेत तेच एंटर करायचे आहेत. तर इथं सिटी दिली आहे त्यामुळे आपण सिटीमध्येच जे आहे एंटर करू. तर बघा शिर्डी मी एंटर केलं आहे. आता बघा एक ॲड्रेस आपला झालेला आहे. आता न्यू एंट्रीवर जर तुम्ही क्लिक कराल तर दुसरा ॲड्रेस ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं फील्ड येईल. तर इथं आपण दुसरा ॲड्रेस टाईप करू M/S रामा इंटरनॅशनल हॉटेल. हा सुद्धा जो आहे मेन रोड शिर्डीमध्येच आहे. तर इथं पण सेम टू सेम
आपण एंटर करू. सिटीमध्ये जे आहे सिटीचे नाव एंटर करू. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे आपलं दोघी ॲड्रेस जे आहेत टाईप झालेले आहेत. ओके प्रेस करायचे आहे. आता बघा हा वर्ड आहे त्यामुळे आपल्याला इथं सेव्ह करावं लागत आहे. एक्झाममध्ये डायरेक्टली ते सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर मी इथं कोणत्या एका फोल्डरमध्ये जे आहे इथं सेव्ह करून घेतो. मित्रांनो आपले फील्ड्स एंटर झाले सेव्ह झालेले आहेत. आता आपल्याला ते एंटर करावं लागतील. तर बघा मेलिंग टॅबमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इथं बघा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल ह्यामध्ये इन्सर्ट मर्ज फील्डचा. तर बघा इन्सर्ट मर्ज फील्डवर तुम्हाला इथं ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं आहे. आता सर्वात आधी आपण काय केलं होतं, कंपनी नेम टाकला होता. तर कंपनी नेमवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर कंपनी नेम इथं येऊन जाईल. त्यानंतर एंटर प्रेस करायची आहे. पुन्हा इन्सर्ट मर्ज फील्डमध्ये जायचं, त्यामध्ये ॲड्रेस लाईन 1 वर क्लिक करायचं आणि पुन्हा एंटर प्रेस करायचं आणि इथं आपण सिटीमध्ये सिटी टाकली होती त्यामुळे सिटी इथं एंटर करायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपला ॲड्रेस झालेला आहे. कंपनी नेम, ॲड्रेस लाईन 1 आणि सिटी. जेव्हा आपण फिनिश मेल मर्ज करू तर 2 ॲड्रेसेसचे ऑटोमॅटिकली जे आहे सेम लेटर तयार होतील. त्यानंतर इथं एंटर प्रेस करायचं आहे. तर बघा त्यानंतर आपल्याला इथं स्टाईल पण बघावं लागतं. तर बघा ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी इन ब्लॉक स्टाईल. तर बघा ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी म्हणजे हा ॲड्रेस असतो. तर हा ब्लॉक स्टाईलमध्ये आहे त्यामुळे आपल्याला मार्जिनला लागूनच जे आहे इथं टाईप करायचं आहे. इंडेक्स स्टाईल असला तर इथं 1 टॅब द्यावं लागली असती. कंपनी नेममध्ये, ॲड्रेस लाईन 1 मध्ये 2 टॅब द्यावं लागले असते आणि सिटीमध्ये 3 टॅब द्यावं लागले असते. तर त्याचं एक सेपरेट लेटर मी तुम्हाला फॉर्मॅट करून दाखवेल नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. आता आपण जसं क्वेश्चनमध्ये दिला तसं प्रकारे इथं टाईप करू जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर बघा आपल्याला पॅराग्राफची पण जे आहे स्टाईल बघावं लागते. तर बघा इथं पॅराग्राफ जो आहे तो ब्लॉक स्टाईलमध्ये दिलेला आहे. तर ब्लॉक स्टाईलमध्ये दिलं असल्यामुळे आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स जे आहे ते ॲज इट इज लेफ्ट मार्जिनला लागूनच ठेवावं लागतात. तर बघा इथं सब्जेक्टला आपण सब्जेक्ट आणि कोलनला इथं आपल्याला बोल्ड करायचं आहे. तर पुन्हा होम टॅबमध्ये जाऊ आणि याला बोल्ड करून घेऊ. त्यानंतर रेफरन्स आणि कोलनला पुन्हा इथं सिलेक्ट करायचं आहे आणि इथं सुद्धा आपल्याला जे आहे बोल्ड करायचे आहे. मित्रांनो बघा त्यानंतर जो सब्जेक्टच्या नंतरचा जो कंटेंट आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर रेफरन्सच्या नंतरचा कंटेंट जो आहे त्याला पण तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला पण अंडरलाईन करायचे आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला कर्सर आणायचं आहे वेबच्या नंतर आणि आपल्याला एक इथं एंटर प्रेस करावं लागेल. त्यानंतर बघा रिस्पेक्टेड सरच्या नंतर कर्सर आणायचं आहे आणि पुन्हा एकदा एंटर इथं प्रेस करायचं आहे. त्यानंतर स्किलच्या नंतर तुम्हाला इथं कर्सर आणायचं आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला जे आहे एंटर प्रेस करायचं आहे जेणेकरून एक ब्लँक लाईन इथं दिसू शकेल. बघा आपला जो पॅराग्राफ आहे तो ब्लॉक स्टाईलमध्ये आहे त्यामुळे इथं आपल्याला एक टॅब द्यावं नाही लागणार आहे. जर इंडेक्स स्टाईल असता तर टॅब द्यावं लागली असती. तर जसं आहे तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर ह्या पॅराग्राफला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि याला जस्टिफाय अलाइनमेंट लावायची आहे कारण की नंतर आपण विसरून जातो. त्यामुळे आपल्याला होम टॅबमध्ये येऊन पॅराग्राफ ग्रुपमध्ये येऊन इथं बघा जस्टिफाय अलाइनमेंटचे ऑप्शन आहे तर ते जस्टिफाय तुम्हाला करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा पर्सनल डिटेलला आपल्याला थोडा फॉर्मॅट करावा लागतो ते पण मी आता तुम्हाला सांगतो. पर्सनल डिटेलला तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे आणि होम टॅबमध्ये यायचं आहे, याला बोल्ड करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे आणि पॅराग्राफ ग्रुपमध्ये येऊन याला सेंटर करायचं आहे. त्यानंतर बघा नेम आणि जो कोलन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं अशा प्रकारे जे आहे कर्सर घेऊन यायचं आहे आणि इथं तुम्हाला 3दा टॅप प्रेस करायचे आहेत 1, 2 आणि 3. त्यानंतर बघा हा जो कर्सर आहे तो कोलनच्या समोर आणायचा आहे आणि इथं तुम्हाला एकदा टॅप प्रेस करायची आहे. त्यानंतर ॲड्रेस जो आहे त्याच्या कोलनच्या आधी जे आहे आपल्याला कर्सर आणायचं आहे आणि इथं 2 टॅप द्यायचे आहेत. त्यानंतर कोलनच्या नंतर कर्सर आणायचं आहे आणि इथं 1 टॅप द्यायची आहे. त्यानंतर जो हा ॲड्रेस आहे इथं तुम्हाला 3-4 टॅप द्यायचे आहेत ॲक्च्युली जेणेकरून हा प्रॉपरली याच्या खाली येऊ शकेल. त्यानंतर मोबाईल नंबरला सुद्धा तुम्हाला 2 टॅप द्यायचे आहेत कोलनच्या आधी आणि कोलनच्या नंतर 1 टॅप द्यायची आहे. खाली स्क्रोल डाऊन करू आपण. त्यानंतर बघा ईमेल आय डी आहे. ईमेल आय डीला सुद्धा आपल्याला इथं 2 टॅप द्यावं लागतील आणि कोलनच्या नंतर जे आहे तुम्हाला 1 टॅप द्यावं लागेल. डेट ऑफ बर्थमध्ये सुद्धा इथं तुम्हाला टॅप द्यावं लागतील आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला 1 टॅप इथं द्यावं लागेल जेणेकरून ते प्रॉपरली एकाखाली एक दिसू शकतील अशा प्रकारे तुम्हाला टॅप द्यायचे आहेत. त्यानंतर क्वालिफिकेशनला सुद्धा अशा प्रकारे 1 टॅप दिला तर तुमच्या जो आहे क्वालिफिकेशनचे एकाखाली एक जे आहे कोलन येऊन जातील. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची आहे. त्यानंतर बघा इथं खूप सारे विद्यार्थी विसरतात. तुम्हाला काय करायचं आहे हे जे नेम आणि कोलन आहे अशाच प्रकारे ॲड्रेस मोबाईल नंबर यांना बोल्ड करावं लागणार आहे. ठीक आहे. होम टॅबमध्ये येऊन इथं याला बोल्ड करायचं आहे.
तशाच प्रकारे ॲड्रेस आणि कोलन याला सिलेक्ट करायचे आहे, यालासुद्धा तुम्हाला बोल्ड करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि कोलन यालासुद्धा तुम्हाला बोल्ड करायचे आहे. तशाच प्रकारे ईमेल ID, डेट ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन आणि त्याच्या कोलनला तुम्हाला जे आहे बोल्ड करायचे आहे. तर बघा मी 1 बाय 1 करून दाखवतो तुम्हाला. आणि क्वालिफिकेशनला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे बोल्ड करायचं आहे. तर हे आपला जे आहे बोल्ड झालेला आहे पर्सनल डिटेल्स. त्यानंतर बघा मी खाली स्क्रोल डाऊन करतो. आता बघा आपल्याला हा जो टेबल आहे त्याला पण जे आहे आपल्याला फॉर्मॅट करावं लागणार आहे. तर क्वालिफिकेशनच्या नंतर इथे एक एंटर प्रेस करायचं आहे तुम्हाला. आणि हा जो पॅरेग्राफ एकदम चिकटून दिसत आहे टेबलला, त्याला पण सुद्धा इथं एक एंटर प्रेस करायचं आहे, जेणेकरून 1 ब्लँक लाईन इथं दिसायला हवी. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, सगळा जो आहे हा टेबल आपल्याला अशा प्रकारे सिलेक्शन घ्यायचे आहे माऊसच्या सहाय्याने. आणि होम टॅबमध्ये यायचं आहे आणि याची जो पॅरेग्राफ ग्रुपमध्ये येऊन याला सेंटर करायचं आहे अशा प्रकारे. तर सेंटर झालेलं आहे. आता पुन्हा आपल्याला जे हेडिंग्स आहेत वरचे त्याला सिलेक्शन घ्यायचे आहेत अशा प्रकारे. सिलेक्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला याला बोल्ड करायचं आहे. तर होम टॅबमध्ये यायचं आणि इथं बोल्ड अशा प्रकारे करून घ्यायचं. तर आपलं टेबल पण फॉर्मॅट झालेलं आहे. त्यानंतर बघा खाली यायचं आहे आपल्याला. आता बघा इथं ब्लॉक स्टाईलमध्ये दिलेला आहे आपल्याला पॅराग्राफ, त्यामुळे आपल्याला मार्जिनला लागूनच ठेवायचे आहे. तर इंडियन स्टाईल असला असता तर एक टॅब द्यावं लागली असती. तर जसं तसं ठेवायचं आहे. आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे बघा अशा प्रकारे. ओके, याच्या आधी बघा थँकिंग यूमध्ये पण एक तुम्हाला इथं येऊन ब्लँक लाईन द्यायचं आहे. अशा प्रकारे ब्लँक लाईन देऊन द्यायची थँकिंग यू. आणि त्यानंतर बघा थँकिंग यूच्या नंतर सुद्धा एक ब्लँक लाईन युअर फेथफुली आणि जो किशोर राज भोसले याच्यामध्ये तुम्हाला द्यायची आहे. तर बघा सर्वात आधी आपण ह्या पॅरेग्राफला सिलेक्ट करून घेऊ आणि आपल्याला जस्टिफाय करावं लागेल. होम टॅबमध्ये यायचं आहे, पॅरेग्राफ ग्रुपमध्ये यायचं आहे आणि याला जस्टिफाय करून घ्यायचं आहे, कारण नंतर आपण विसरून जातो. त्यानंतर बघा युअर फेथफुलीच्या नंतर तुम्हाला कर्सर घेऊन यायचं आहे आणि इथं 2दा एंटर प्रेस करायचे आहे. आणि जो किशोर राज भोसले आहे त्याच्यानंतर एक तुम्हाला एंटर प्रेस करायचे, जेणेकरून एक ब्लँक लाईन तिथं दिसायला हवी. बघा इथं जो कॉम्प्लिमेंटरी क्लॉज आहे तो राईट हँड साईडलाच द्यायला सांगितलेला आहे. म्हणजेच की आपल्याला याला सिलेक्ट करावं लागेल आणि याला 3.5 जे आहे अशा प्रकारे ड्रॅग करावं लागेल. आणि याची जो अलाइनमेंट आहे बघा होम टॅबमध्ये येऊन पॅरेग्राफ ग्रुपमध्ये येऊन ते सेंटर करावे लागेल अशा प्रकारे. तर हे जे आपला जो आहे कॉम्प्लिमेंटरी क्लॉज आहे तो राईट हँड साईडला आलेला आहे. त्यानंतर बघा इन्क्लोजर जो आहे तो जसं तसाच ठेवायचा आहे. तर बघा 90% फॉर्मॅटिंग आपली झालेली आहे मित्रांनो. आता बघा आपल्याला फिनिश मेल मर्ज करायचं आहे. खूप सारे विद्यार्थी यामध्ये पण जे आहे ते विसरून जातात फिनिश मेल मर्ज करायला, कारण आपल्याला 2 लेटर तयार करायचे आहेत 2 ॲड्रेसेसचे. लेटर तर सेम आहे पण ॲड्रेस जे आहे तो डिफरंट आपल्याला 2 टाईप करायचे आहेत, मीन्स जनरेट करायचे आहेत ॲक्च्युली. तर बघा आपल्याला काय करायला लागेल, मेलिंग टॅगमध्ये पुन्हा जावं लागेल आणि इथं बघा फिनिश अँड मर्ज आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. एडिट इंडिव्हिज्युअल आणि ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. तर बघा एक्झाममध्ये डायरेक्टली तुम्ही फिनिश मेल मर्ज कराल तेव्हा 2 लेटर तुमचे जनरेट होऊन जातील. तर बघा अशा प्रकारे हे 2 जे आहे लेटर जनरेट झाले आहेत. बघा हा फर्स्ट ॲड्रेस आहे टू MS कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल. आणि सेकंड ॲड्रेसचा जो लेटर आहे तो खाली स्क्रोल डाऊन करू आपण. तर तो सेकंड ॲड्रेस बघा हा M/S टू रमा इंटरनॅशनल हॉटेल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे पर्सनल लेटरची फॉर्मॅटिंग करू शकता इझिली. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली तर आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.